महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकला दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ आवृत्तीचा 26वा वर्धापन दिन पार पडलाय। शंकराचार्य न्यास संकुलातील डॉक्टर कुर्तकोटी सभागृहात आयोजित सोहळ्यास वाचक, हितचिंतक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर यांची व्रतस्थ धर्मरक्षक हे शब्द सनातन प्रभातच्या भूमिकेचे प्रतीक असल्याचे सांगितले। सांस्कृतिक अभंगता टिकवण्यासाठी धर्मरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। त्या विरोधाला न जुमानता सनातन प्रभात गेली 26 वर्षे यशस्वीपणे वाटचाल करत आहे। बरेच धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठ असं म्हणतात की हा सनातन प्रभात प्रत्येक। या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सनातन प्रभात हे राष्ट्र व धर्मरक्षणाच्या लढाईतील अग्रगण्य व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले। विशेष वरिष्ठ प्रतिनिधी अजय केळकर यांनी सनातन प्रभात ही हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी सुरू झालेली वैचारिक चळवळ असल्याचेही सांगितले। कार्यक्रमात वर्धापन दिन विशेष अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वेदमंत्र पठण, दीप प्रज्वलन तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळाही पार पडला। उपस्थितांनी सनातन प्रभातमुळे त्यांच्या वैचारिक जीवनात झालेल्या परिवर्तनाची मनोगतही व्यक्त केली आहे। नाशिक येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत तसेच कुंभमेळा आयोजन समितीचे अध्यक्ष भक्तिचरण दासजी महाराज, भाजपच्या नगरसेविका स्वाती भांबरे, डॉक्टर किशोर गांगुडे, पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ल, सुनीता साखळीकर आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।